आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते गजानन काळेजी आहेत. काळेजी, खरं तर तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये स्वागत आहे. आज परराज्याच्या गाड्या ओला उबेरच्या आणि रॅपिडोच्या तुम्ही पकडलेल्या आहेत आणि आरटीओकडे त्या सुपूर्द केलेल्या आहेत. नेमकं प्रकार नाही, मुळात माझ्यासोबत आमचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन खानविलकर आहेत आणि वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज नवी मुंबई, ठाणे, मुंबई या जवळपास सर्व शहरात हे आंदोलन सुरू आहे. आपण बघताय, ठाण्यातली घटना असेल किंवा आजूबाजूच्या सगळ्या शहरांमध्ये परराज्यातल्या गाड्या ज्या अगदीच युपीच्या असतील, बिहारच्या असतील, दमनच्या असतील, मोठ्या प्रमाणात नेमप्लेट असलेल्या गाड्या या शहरांमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी ह्या पिवळ्या नेमप्लेट असलेल्या गाड्या ज्यांचं प्रवासी वाहतुकीची कुठलीही परवानगी आपल्याकडे नसते, मोठ्या प्रमाणात याच्यावर असलेले परप्रांतातून आलेले जे काही चालक आहेत ते अगदी 3 महिने झाले, 6 महिने झाले, ज्यांचं कुठलंही पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये. लायसन आहे तर बॅच नाहीये, बॅच आहे तर परमिट नाहीये. मोठ्या प्रमाणात असे सगळे सर्रास प्रकार चालतात. इव्हन आमच्या वाहतूक सेनेने हेही पकडून दिलंय, आपण ज्यावेळी ओला उबेर रॅपिडोची गाडी बुक करतो त्यावेळी त्याच्यावरती एमएच लिहिलेलं असतं, मात्र गाडी प्रत्यक्षात येते त्यावेळी गाडीवरती नेमप्लेट युपी आणि बिहार किंवा दमनच्या असतात. हा मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात चाललेला हा गैरप्रकार आहे. आमच्या आया भगिनी, आमचे ज्येष्ठ नागरिक, घरातली लहान मुलं कुणाच्या भरोशावरती आम्ही ह्या गाड्यांमध्ये पाठवायची? त्यांच्या सुरक्षिततेच्या बद्दल आरटीओ किंवा संबंधित यंत्रणा किंवा संबंधित अधिकारी कुठली कारवाई करणार आहे? आज आम्ही 7 ते 8 गाड्या नवी मुंबईमध्ये या पद्धतीने वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिल्या. यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे, दंडात्मक कारवाई अपेक्षित आहे, फौजदारी कारवाई अपेक्षित आहे. सोबतच या गाड्या जप्त केल्या पाहिजेत आरटीओ. जर हे भविष्यात नाही झालं, हा प्रकार सर्रास सुरू राहिला तर या गाड्या फुटल्या जातील, हाही इशारा आम्ही आरटीओला देऊ इच्छितो. काळेजी, आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये असंख्य गाड्या या इतर राज्याच्या फिरतात आहेत. मनसे पुन्हा त्या गाड्यांवरती काय आक्रमक होणार आहे? हो, 100%. म्हणजे आज आरटीओचे जे अधिकारी, इथले स्थानिक अधिकारी जे वाशीचे आले होते, आम्ही एक प्रकार असा दाखवून दिला की 6 महिन्यापूर्वी एक काशी इथून आलेला एक ड्रायव्हर आम्ही दाखवला, जो अजिबात युनिफॉर्ममध्ये नव्हता, जो काहीतरी दारू पिऊन असल्यासारखी त्याची परिस्थिती होते किंवा आपले जे गरजुले असतात त्या पद्धतीची त्याची परिस्थिती आरटीओच्या अधिकाऱ्यांना आज आम्ही दाखवली. अशा पद्धतीने हे ड्रायव्हर गाड्या चालवणार आहेत? कोणावरती विश्वास ठेवायचा? आणि उद्या जर कुठली घटना घडली, हा ड्रायव्हर पण भेटणार नाही आणि त्याची युपी बिहारमधून आलेली गाडी सुद्धा सापडणार नाहीये. माझं ओला उबेरला सुद्धा विनंती आहे आणि आरटीओला सुद्धा विनंती आहे, आम्हाला कायदा हातात घेण्यात भाग पाडू नका, अन्यथा या गाड्या आम्ही फोडून टाकू, नाहीतर जाळून टाकू. ज्या ओला उबेरवरती आपण आता कारवाईचा जो बडगा तो म्हणजे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात आहे, मात्र नवी मुंबईमध्ये सरस अशा रिक्षा देखील पाहायला मिळतात. त्यावरती देखील आपण काही कारवाई करण्याचा प्रयत्न 100%. म्हणजे आज आम्ही तोच विचार केलाय. रिक्षा असेल, अगदी स्कूल बस असतील, ज्याच्यामध्ये आपली सगळी लहान मुलं शाळेतली जातात, इथे प्रचंड प्रमाणात स्कूल बस माफिया, ट्रॅव्हल्स असतील, कुठले प्रवास वाहतूक करण्यासाठी युपी बिहारच्या गाड्या इथे येऊ शकत नाही आणि ते प्रवासी वाहतूक करायची त्यांना कुठलीही परवानगी नसते. हा आरटीओचा नियम आहे. आरटीओच्या अधिकाऱ्यांचं फक्त आर्थिक संगनमताने आणि दुर्लक्ष कशासाठी करतात हे सगळ्यांची कल्पना आपल्या सगळ्यांना, त्याच्यामुळे हे सगळे व्यवहार चाललेत. माझे आरटीओतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, किमान या ठिकाणी तरी पैसे खाऊ नका, या ठिकाणी तरी आपल्या आया बहिणींचे अब्रूचे धिंडवडे काढू नका, त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या. मग त्या रिक्षा असतील, ओला उबेरच्या गाड्या असतील, ट्रॅव्हल्स असतील किंवा स्कूल बस असतील, युपी बिहारच्या गाड्या या महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करू शकत नाही आणि या नियमाचं तंतोतंत पालन झालं पाहिजे. नक्कीच. खरं तर आपल्यासोबत होते मनसे नेते गजानन काळे. युपी बिहारच्या ज्या गाड्या आहेत त्या भारतात दिसल्या नाही पाहिजे, जर दिसल्या तर आम्ही त्या चक्क फोडून टाकू, असा थेट त्यांनी इशारा आरटीओला दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र साहू, मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.